नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात सर्वजण। मी सुप्रिया तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते। तर भरपूर दिवसातून आपला ब्लॉग येतोय, तर सर्वांनी सपोर्ट करायचा आहे, प्रेम द्यायचं आहे। तर मी आज आलेली आहे गोव्यामध्ये आणि साऊथ गोव्यातला हा बेनालियम बीच आहे। तर मी आज वन डे माझा गोव्यातला पहिला दिवस, तर मी हा एक्सप्लोर करणार आहे। ब्लॉग कसा वाटतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी नक्की जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। आणि कोण कोण गोव्याला आले ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला कसा वाटतो गोवा। तर मी तर फर्स्ट टाइमच आलेले आहे आणि इथे माझे थोडे नखरे चालू होते, कारण घरी जाईपर्यंत माझा शूज आहे ना व्हाईट होता, पूर्ण नवीन, तो पूर्ण काळा झाला होता। तर मंडळी, आम्ही बसलो आता रेस्टॉरंटमध्ये, सी व्ह्यू रेस्टॉरंट। कसला भारी समोर दिसतंय ना, एवढं जोरात वारं वाहते आणि मस्त वाटतंय आम्हाला। खूप भूक लागलेली, दिवसभर काय आम्ही काही खाल्लं नव्हतं, मग इथेच आम्ही ऑर्डर दिली प्रॉन्स आणि रोटीची। तर आपली ऑर्डर आता आली आहे आणि मस्तपैकी जेवण करून घेऊ आणि नंतर जाऊ आपण समुद्र किनाऱ्यावरती। खूप मस्त वाटतं राहू इथे बसल्यावर। तर जेवण करून घेतो आम्ही, भेटू आपण किनाऱ्यावरती। तर जेवण झालं आणि आपण आलो आता किनाऱ्यावरती। तर इथे सर्व जे मासेमारी करतात त्या बांधवांच्या, म्हणजे जे लोक आहेत तिथं मासेमारी करणार, त्यांच्या बोटी दिसतात आहे तुम्हाला। गोवा पासिंग इंडिया लिहिले बघा। तर मी पण फर्स्ट टाइमच जी मासेमारी करतात त्यांची बोट बघितली आणि ही जी मासेमारी करतात त्याचं जे जाळं आहे, एवढं स्ट्रॉंग जाळं आहे ना, मजबूत, बापरे। मी फर्स्ट टाइमच त्याला हात लावला आहे आणि फर्स्ट टाइमच बघितलं आहे मी। खूप मस्त वाटलं, कारण बघितलं नव्हतं खरं तर आत्तापर्यंत। आणि त्यांचे जे जुगाड आहे ते एक नंबर जुगाड केले त्यांनी, हे जे टायर वगैरे लावून, काय बोलायचं आता, मस्त मस्त केले त्यांनी। आणि समुद्र किनारा एकदम स्वच्छ आहे आणि प्रसन्न वाटतंय, छान वाटतंय। मागे पण बॅकग्राऊंड बघा किती मस्त दिसतंय। तर खूप दिवसाची इच्छा होती माझी की गोव्याला जायचं, कारण कोकणात फिरलीच आहे पण गोव्याला फर्स्ट टाइम आले। तर कोण कोण गोव्याला आले त्यांनी प्लीज कमेंटमध्ये सांगा। काय आणलं फोरेनर आले त्याला इथं ठेवला।
खूप फिरलो बीचवरती आणि आता सनसेट व्हायची टाईम झालेली. आणि इकडे ना गोव्यामध्ये मी म्हणजे येताना पण पाहिले जे खूप बीच होते ना, सगळ्या बीचवरती फॉरेनर्स येतात. म्हणजे कोणताच बीच असेल तुम्हाला भेटणार नाही की तिथे तुम्हाला फॉरेनर्स बघायला नाही मिळणार. तर आता खूप वेळ झाला आहे आणि आपण आता जाऊया घरी, म्हणजे जिथं थांबलो तिथे. आणि जे असे बीच साईडला जे रेस्टॉरंट असतात ना, ते बाहेर टेबल मांडतात संध्याकाळच्या वेळेला म्हणजे डिनरसाठी. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि कसा वाटला व्लॉग ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुढचा व्लॉगला असाच सपोर्ट करा. आणि आता आम्ही चाललो आहे रूमकडे. आणि जाताना म्हटलं खूप भूक लागली, पिझ्झा खायचा होता. मग आम्ही मॅपवरती बघितलं कुठं डॉमिनोज मिळते का इथे जवळ. तर आता तिकडे निघालो आहे. आणि जाताना बरोबर आम्हाला रेल्वेची ट्रॅक लागली आणि तिथे बरोबर गेल्यानंतर थांबावं लागलं आम्हाला. मग 2 रेल्वे आल्या. आम्ही अर्धा तास आमचा तिथेच गेला. पिझ्झा घेऊन आता फायनली घरी आलो. आणि आता मी फ्रेश होते आणि फ्रेश होऊन पिझ्झा खाते. सिद्धेश फ्रेश झाला आहे, मला फ्रेश व्हायचं आहे. आणि कसा व्लॉग वाटला नक्की सांगा. थँक्यू गाईज. कीप सपोर्टिंग अँड कीप वॉचिंग.